जय नाना श्रीम नाना. आपण आत्मज्ञान प्राप्तीचा ध्यान योग या विषयावरती चिंतन करत आहोत. आत्मज्ञान प्राप्तीचा ध्यान योग याचा विविध ग्रंथात जरी उल्लेख आला तरी विशेषतः अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने मांडणी आणि तीही भगवंताच्या वाणीतून ते आपल्याला भागवत पुराणात सापडते. भागवत पुराणामध्ये स्कंद 11वा आहे. स्कंद म्हणजे टॉपिक्स, चॅप्टर्स. 11व्या स्कंदामध्ये अध्याय 14वा आहे. त्यामध्ये स्वतः भगवंताने त्याच्या मुखातून विदुराच्या निमित्ताने हा आत्मज्ञान प्राप्तीचा ध्यानयोग सांगितलेला आहे. त्याच्यावर आपलं चिंतन चालू आहे. त्याच्यावर पहिल्या 3 क्लिप झाल्या. आपण त्या पहिल्या 3 क्लिपमधून पहिल्यांदा त्याची प्रस्तावना काय आहे ती बघितली. त्यानंतर त्याच्यात आसनजय कसा होतो, नंतर त्याच्यामध्ये असलेला प्राणजय कसा होतो हेही सविस्तर बघितलं. आणि मग नंतर त्यामध्ये येणारी भक्तिमार्गातली जी 6 चक्र आहेत ती महत्त्वाची, जी अष्टांग योगातली नाही. एकच अष्टांग योगातलं आणि इथलं एक चक्र कॉमन आहे, म्हणजे आज्ञाचक्र भ्रुकुटी मध्यामध्ये असलेलं. बाकी त्रिकूट, श्रीहट, गोल्हाट, भ्रमरगुंफा, आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र याला सहस्रदल चक्र म्हणतात. या चक्रांविषयी पण बघितलं. श्रीकूट चक्र जागृत झालं की आपल्या लक्षात येतं आपली जी मुख आहे ते आपल्या ताब्यात येतं. मुखाच्या पासून भ्रुकुटी मध्यापर्यंतचा मार्ग शुद्ध होतो. साध्या भाषेत अशा वेळे वाचा कुंठित होते. वाचा काय होते? कुंठित. आणि जर बोलण्याचा विषय आला तर भगवंताविषयीच सगळं बोललं जातं. भगवंताला सोडून काही बोललं जात नाही. मग त्यावेळी वेगवेगळे अभंग सुचणे, भगवंताविषयी काव्य स्फुरणे इत्यादी प्रासादिक वाणी तयार होते. कित्येक वेळा वाचा पण सिद्ध व्हायला लागते. जे बोलेल ते खरं व्हायला लागतं. त्याला म्हणायचं आपलं त्रिकूट चक्र चांगलं जागृत झालेलं आहे. अशा साधकाने फार विचारपूर्वक बोलावं लागतं. कोणाचं वाईट चिंतन करून चालणार नाही. दुसरं जे चक्र आहे भक्तिमार्गात जागं होतं. मागे सांगितलं मी की भक्तिमार्ग आणि आत्मज्ञानाचा मार्ग म्हणजे फक्त भ्रुकुटीमध्ये ते ब्रह्मरंध्र हा प्रवास आहे. बाकी कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय विसरावी लागतात. त्यांचे व्यापार सगळे विसरावे लागतात. म्हणजे कर्मेंद्रियांना ताब्यात घेणे, ज्ञानेंद्रियांना ताब्यात घेणे, मनाला ताब्यात घेणे हे सगळं फक्त अध्यात्माची तयारी आहे. यामध्ये प्रत्यक्ष अध्यात्म काही म्हणजे भगवंताचा प्रांत येत नाही. ज्यावेळेस मन संयमित होऊन भ्रुकुटी मध्यामध्ये एकाग्रता व्हायला लागते, त्यानंतर बुद्धी विवेकाने प्रगल्भ व्हायला लागते. मग हळूहळू बुद्धीमध्ये जेव्हा चिंतन वाढतं चित्ताच्या निमित्ताने, त्यावेळेस भगवंताचा असलेला प्रकाश बुद्धीमध्ये पडू लागतो आणि ईश्वरीय दर्शनं व्हायला लागतात. या ईश्वरीय दर्शनामध्ये कधी शुभ्र ज्योतीचं दर्शन ते कधी होईल ते सांगणार आहे थोड्या वेळाने कसं होतं. पण तत्पूर्वी ही 6 चक्र भक्तिमार्गातली आपल्याला नीट कळलेली असली पाहिजेत, कारण त्यांचा ताबा महत्त्वाचा आहे. जसं आत्ता त्रिकूट मुखाच्या बाबतीत सांगितलं, तसं दुसरं असं श्रीहट असं नाव आहे, म्हणजे रसना चक्र. अर्थात आपली रसना आपल्या ताब्यात येणे. रसना याला फार महत्त्व ताब्यात आहे. ती रसना जर ताब्यात आली नाही, रसना ताब्यात येण्याचे 3च अर्थ लक्षात ठेवायचे. सोपे आहेत. जे गुरूंना प्रिय ते आपल्याला प्रिय व्हावं. एक, जे आपल्याला प्रिय आहे खाणं ते गुरूंना समर्पित करून खाता आलं पाहिजे. दुसरं आणि तिसरं,
युक्त आहार विहार, आहार युक्तियुक्तीने केला पाहिजे. ज्याची ज्याची जशी तब्येत असेल त्याप्रमाणे त्याने युक्तियुक्तीने म्हणजे थोडा थोडा आहार घ्यायला पाहिजे. हे असंच जमायला लागलं की ओळखायचं आपली रसना ताब्यात आलेली आहे. तिसरं काय, गोल्हाट म्हणजे त्याला म्हणायचं चक्षुस्थान, ते भ्रुकुटीमध्यचा प्रांत आहे. या चक्रामध्ये आल्यानंतर काय होतं आहे की अर्थातच आपली बुद्धीमध्ये एक प्रकारची जाणीव बदललेली असते आणि आपल्या जे चक्षु आहेत, डोळे आहेत, त्याच्यातून ज्ञानदृष्टी बाहेर पडते. ज्ञानदृष्टी बाहेर पडली याचा अर्थ असा असतो, ज्या जशा वस्तू आहेत, जसे व्यक्ती आहे तशी ते आपल्याला दिसायला लागते. म्हणजे सगळीकडे ब्रह्म आहे. म्हणजे तो गजू श्वपशू अंत्यजू द्विजू, म्हणजे जरी भेद बाहेरून दिसला, गजू आणि श्वपशू, एक छोटासा पशु आणि हत्ती आहे, दिसायला मोठे आहेत पण दोघांमध्ये ब्रह्म आहे. म्हणजे आकार प्रकारावर अवलंबून राहत नाही. वेगवेगळ्या प्रकारची माणसं जरी भेटली तरी त्यामध्ये कसं ब्रह्म आहे ही ज्ञानदृष्टी तयार झाली की ओळखायचं आपलं गोल्हाट चक्र जागृत आहे. तिसरं, भ्रमरगुंफा अर्थात श्रोत्र म्हणजे कान, ते भ्रुकुटीमध्ये हा मार्ग क्लिअर होतो. म्हणजे काय होतं, तो ओंकार प्रगट होतो आणि आतमध्ये आपल्या शरीरस्थ चालू असलेला अनाहत नाद ऐकायला आपल्याला येतो. तो कसा आधीच सांगितले. नंतर येतं आज्ञाचक्र. या आज्ञाचक्रात आल्यानंतर काय होतं तर मगाशी सांगितल्यामुळे जीव शिव ऐक्य झाल्यामुळे इथे अशा प्रकारची जाणीव बुद्धीत शिवाला येते की अधदृष्टी केली, अध म्हणजे भ्रुकुटी मध्याखाली चिंतन करू लागला तर विषयांचं चिंतन होईल आणि भ्रुकुटी मध्याच्या वर चिंतन करू लागला तर भगवंताचं चिंतन होईल. थोडक्यात देहाकडे पाहायचा त्याचा अलिप्त दृष्टिकोन तयार व्हायला लागतो. याला म्हणायचं आपलं आज्ञाचक्र भ्रुकुटी मध्यातलं जागृत झालेलं आहे. आणि मग येतं सहस्रदल ब्रह्मरंध्र चक्र. अर्थात इथे पोचायला थोडासा वेळ लागतो, पण पोचल्यानंतर साधकाच्या बुद्धीमध्ये भगवंत प्रकाशित होतात आणि त्याला सर्वत्र समदृष्टी, दृष्टी सम, कृती नाही, 10 वेळा सांगितलं की दृष्टी कशी येते, समदृष्टी तयार होते आणि जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, अशी अवस्था तयार होते. मग आता एखाद्या वेळेस याच्या पुढे काय राहिलं तर राहिलं आता सांगतात कसं. आता हे आपण जो अभ्यास सगळा अभ्यासला हा मी मग कशी सांगितल्याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्तीचा ध्यानयोग आहे. हा भागवत पुराणामध्ये स्कंद 11 मध्ये येतो आणि अर्थात श्लोक क्रमांक 31 ते 46 यामध्ये येतो. यावरती एकनाथ महाराजांची अतिशय सुंदर टीका पण आहे. तर आत्ता जे आपण श्लोक बघितले ते 31 ते 36 पर्यंत बघितले. आता श्लोक क्रमांक 36 ते 44 अध्याय 14 भागवत पुराण स्कंद 11. आत्ता 35व्या श्लोकापर्यंत आपण प्राणायामावरती येऊन प्राणजय होऊन त्यानंतर प्राणापान एक होऊन इंद्रियजय आसनजय कसे प्राप्त झालेत याविषयी चर्चा झाली. एकाएकी मनोजय संपूर्णता जमत नाही. मनोजय एकाएकी संपूर्ण जमत नाही. कित्येक वेळा ओंकार प्रगट होतो परंतु तरी साधकामध्ये आळस निर्माण होतो. तर त्यांनी आळस न करता, कंटाळा न करता चिकाटीने प्राणायामाच्या मदतीने मनोजयाचा अभ्यास करत राहावा. थोडे दिवस गेल्यानंतर म्हणजे हार्डली 2-3 महिने गेल्यावर मनोजय जमाला लागतो. म्हणजे मन कोणतेही संकल्प करत नाही. हे पाहिजे ते पाहिजे ही अपेक्षा मन सोडून देतं. आता या 36 आणि 37 श्लोकापासून भगवंत एक खूप महत्त्वाचा विषय मांडतात, त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ही स्वतः श्रीकृष्णाची वाणी आहे, ही काही कोणाच्या माझ्या मनाची वाणी नाही आहे. याकडे लक्षपूर्वक दिलं पाहिजे. भगवंत सांगतात की भ्रुकुटी मध्य ते त्रिकुटस्थान
आपण आत्ता पाहिलं त्रिकुट, श्रीहट ही सगळी पाहिली शब्द. कुठे गेला त्रिकुट? हे मुखस्थान ते भ्रुकुटी मध्य. या भ्रुकुटी मध्यामध्ये कुंडलिनी शक्ती जर जागृत झालेली आहे असं गृहीत धरलं, त्याची मागच्या बाजूने हा शब्द जरा ऐकायचा. म्हणजे पाठीच्या कण्यातून सुषुम्नेतून लहान मेंदूतून ती परत तिथे येऊन मिळते. कुठे? भ्रुकुटी मध्यामध्ये. त्याचवेळी ही मागची जी सगळी चक्र सांगितली, त्रिकुट, श्रीहट, गोलाहट, भ्रमरगुंफा, आज्ञा आणि ब्रह्मरंध्र, म्हणजे त्याला काढून सहस्रदल. साध्या भाषेत पंचज्ञानेंद्रियांचे विषय, पंचज्ञानेंद्रियांचे विषय हे आपल्या ताब्यात आलेले असतात आणि त्यांना भगवंताशिवाय दुसरी कशाची ओढ लागलेली नाही. हे शब्द लक्षात राहायला सोपे जातात. अशी अवस्था जेव्हा भ्रुकुटीमध्ये येऊन मध्ये स्थिर होते आणि त्यावेळी मगाशी सांगितल्यामुळे साधक स्वतःच्या देहाकडे अलिप्ततेने बघायला लागतो आणि त्याला हे जाणवायला लागतो की जर आपण कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांच्या व्यापारात म्हणजे विषयामध्ये रमलो तर आपलं पतन होतं आहे, आपलं पतन होतं आहे. म्हणून तो ऊर्ध्वगामी या मार्गाने जायचा प्रयत्न करायला लागतो. ही छान अवस्था आल्यावर आता भगवान सांगतं, आता साधकाने काय करायचं, तर त्यांनी सुरुवातीला लक्षात ठेवायचं की हा भ्रुकुटी मध्य ते ब्रह्मरंध्र म्हणजे भगवंतापर्यंत जाताना एक प्रकारचे त्याला वेगवेगळे शब्द आहेत. कोणी त्याला नाळ असं म्हणतात, कोणी त्याला गुप्त सुषुम्ना असं म्हणतात. पण अशी पोकळी आहे की ज्या पोकळीतून या चैतन्याला, जीवप्राणाला भगवंताशी म्हणजे आत्मप्राणाशी जाऊन एकरूप होता येतं. म्हणजे जसं ते चैतन्य वरून खाली आलेलं आहे तसंच खालूनही वर व्यवस्थित जातं. इथे काय करायला लागतं, इथे काय करावं लागतं, तर इथे पहिल्यांदी एका कमळाची कल्पना करावी लागते. या कमळाची माहिती स्वतः भगवंत देत आहेत. या कमळाचा प्रांत कुठून आहे, कसा आहे? या कमळाचा प्रांत भ्रुकुटी मध्य ते ब्रह्मरंध्र म्हणजे मोठा मेंदू असा आहे. सुरुवातीला अशी कल्पना करायची की हा कमळाचा जो देठ आहे तो ऊर्ध्व आहे आणि पाकळ्या खाली आहेत. ही पहिली कल्पनाच करायची, मनाप्रमाणे मनासमोर असं दृश्य आणायचं. असं दृश्य आणल्यानंतर स्थिर राहायचं, जप करत राहायचं, शांत राहायचं. 2-3 दिवसात असं लक्षात येईल की उलट होतं की त्या पाकळ्या वर जातात आणि देठ खाली येतो. म्हणजे आपल्या भ्रुकुटी मध्यापासून या मोठ्या मेंदूमध्ये एक पूर्ण कमळ उमललेलं आहे. अशा प्रकारची मनोधारणा करून स्थिर राहायचं आहे. पहिल्यांदी प्रत्येक मुद्दामून करायचं पहिल्यांदी, हां, आणि मग आपोआप होणार आहे ते. आता अशा पद्धतीने स्थिर राहिलं 3 दिवस तरी, आठवडाभर कोणाला लागेल, की काय लक्षात येईल, या मार्गाला असं दुसरा एक शास्त्रीय शब्द माहिती असावेत, विहंगम मार्ग. याला काय म्हणतात? विहंगम म्हणजे पक्षी ज्याप्रमाणे स्पीडनी पुढे जातो अध्यात्मात, तसा हा विहंगम मार्ग आहे. या विहंगम मार्गामध्ये आता जर साधक आला असेल तर त्या भ्रुकुटी मध्यापासून वर उमललेलं कमळ, तर पहिल्यांदा त्याला 8 पाकळ्या आहेत असं लक्षात आलं पाहिजे. अष्टदल कमल. हे अष्टदल कमल म्हणजे वेगळं काही नसून भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेली 8 जड प्रकृती होय. ही 8 जड प्रकृती म्हणजे काय आहे की ज्या 8 जड प्रकृतीतूनच सगळ्या जगाची निर्मिती होते. ती म्हणजे पंचमहाभूत आणि मन,
बुद्धी, अहंकार ही 3 आणि हे 5 असे मिळून दहा म्हणजे धारण करणारी प्रकृती तयार होते. प्रकृतीचा अर्थ आहे स्वभाव. प्रकृतीचा अर्थ काय? स्वभाव. म्हणजे भगवंताचं हे नेचर आहे. भगवंताचं स्वाभाविकपणे प्रगट होण्याची क्रिया या प्रकृतीद्वारे होते. हा त्यांचा स्वभाव आहे. हा तेही थांबवू शकत नाही. परत एकदा पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, नंतर आप, नंतर तेज, वायू, आकाश. हा खालून वर क्रम सांगितला. तसाच आकाश, वायू, अग्नी म्हणजे तेज, आणि जल आणि पृथ्वी वरून खाली. वरून निर्मिती होताना वरून खाली, निर्मिती होताना काय? वरून खाली. या आकाशाच्याही पलीकडे काय आहे असा प्रश्न विचारला पाहिजे, असला पाहिजे डोक्यात. त्याचं नाव महद. महद तत्व, त्याला काय म्हणतात? महद नावाचं तत्व आहे. महद नावाचं तत्व म्हणजेच त्याला वेगवेगळी नावं आहेत. महदला कोणी म्हणतं अव्यय, कोणी म्हणतं अव्यय, कोणी त्याला अव्यक्त असंही म्हणतात, कोणी त्याला प्रधान सूत्र असंही म्हणतात. नावं सेम, वेगवेगळी, पण मतीचा अर्थ एकच आहे की आकाश तयार होण्यापूर्वी प्रकृतीने विचारपूर्वक एक सूत्र, फॉर्म्युला तयार केला. त्यालाच म्हणतात प्रधान सूत्र. त्याचं काय फॉर्म्युला आहे? तो कार्य कारण भाव. शब्द काय त्याला? कार्य कारण भाव. कारण म्हणजे अधिष्ठान. एक आधी काहीतरी असेल आणि त्याच्यातनंच दुसरं तयार होईल, आणि जे दुसरं तयार होईल त्याला म्हणायचं कार्य म्हणजे इफेक्ट. त्या इफेक्टमध्ये पहिल्या कारणाचा गुण असणारच, पहिल्या अधिष्ठानाचा गुण असणार. म्हणजे कळलं, प्रधान सूत्र आहे कारण कार्यभाव किंवा कार्यकारण भाव असं म्हणण्याची पद्धत आहे. कार्यकारण भाव का म्हणण्याची पद्धत आहे? आपल्याला आधी जाणवतं ते कार्य, मग आपण शोधतो कारण, मग आपण शोधतो त्याचं कारण. वारा व्हायला की आपल्याला बरं वाटतं, वारा आला, मग आपण शोधाल तो वारा आला कुठून, तेव्हा कळतं तो आकाशातून आला. म्हणजे वारा हे कार्य आहे आणि कारण म्हणजे अधिष्ठान कोण आहे? अवकाश, आकाश आहे. आकाश हललं की त्याला वारा म्हणतात. वाऱ्याची व्याख्या काय आहे? आकाश हललं की त्याला वारा म्हणतात. म्हणजेच वारा हा आकाशातच राहतो. वारा हा कुठे आकाशाला सोडून राहू शकत नाही. मग जिथे वारा असतो तिथे ध्वनी पण असतो. तिथे काय असतो? ध्वनी पण असतो. हे सिद्धांत सगळे लक्षात ठेवायचे. सांगायचं तात्पर्य काय की या भ्रुकुटी मध्यामध्ये आल्यावर आता आपण कल्पना केलेली की एक ऊर्ध्व नाळ आहे, देठ आहे, त्याच्यावरती कमळ उमललेलं आहे मोठ्या मेंदूत, आणि पहिल्या कमळाच्या 8 पाकळ्या आपण मोजत आहे. त्या काळपट मातट रंगाच्या असतात, त्यांना अष्टधा प्रकृती म्हणतात. हे पहिलं दर्शन साधकाला होणं आवश्यक आहे. हे त्याला प्रकृतीचं दर्शन झालं की त्याला कळतं मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे देह नाही, देह माझा नाही, ही प्रकृती भिन्न आहे. याच ऐका, भगवंत हे सगळ्याला कारण आहेत. सगळ्याला कारण कोण आहेत? म्हणजे अधिष्ठान. परंतु सृष्टी निर्मितीला कारण मात्र प्रकृती आहे. म्हणजे भगवंताच्या आधारेच प्रकृती कार्य करते, पण तिचं कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे. भगवंत तिच्या कार्यात येत नसतात. हे नीट कळायला लागतं की भगवंताच्या ठिकाणी ऐका कारण आहे, म्हणजे ते स्वतः अधिष्ठान आहेत. ते म्हणतात माझ्या अधिष्ठानावर सगळं जग चालतं, पण मी त्यात नसतो. ही जरा परिभाषा अवघड राहते सुरुवातीला, पण हळूहळू हे लक्षात यायला लागतं. आत्ता आपल्याला परिभाषेचा विषय नाही, आत्ता आपलं चाललं ध्यान कसं लावायचं. ध्यानामध्ये आपल्याला कळलं की मी भ्रुकुटी मध्यातून स्थिर राहणे, त्यातपूर्वी माझे हे पंचज्ञानेंद्रिय ताब्यात येणे, ते आल्यावरच हा अभ्यास होणार आहे. जर रसना ताब्यात नसेल, वाणी ताब्यात नसेल, तुमची दृष्टी ताब्यात नसेल, किती वेळा मोबाईल पाहायचा, किती वेळा टी व्ही, की काय काय ऐकायचं वगैरे, हे जर जमलेलं नसेल तर हा ध्यान अभ्यास म्हणजे जवळपास कधीच जमणार नाही. म्हणजे तो अभ्यास झाल्यावरच हा अभ्यास आहे. वेळ लागतो तो लोकांना
पंच ज्ञानेंद्रियावर कंट्रोल करायलाच वेळ लागतो. कर्मेंद्रिय त्या मानाने सोपी जातात. पुढे आता हे जे कमळ पाहणं चालू आहे असा साधक झाला की ज्याला ही पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे ही त्याची चक्र जागृत झाली आहेत. ही चक्र तपश्चर्येने जागृत होतात. ही चक्र काय म्हणजे जप जाप्य पारायण याशिवाय ती जागृत होत नाही. मग असा साधक अभ्यास करायला लागला की ती अष्टधा कमळ एकदा त्याला दिसायला लागलं मग त्याला पहिला आनंद होतो आणि त्याला मगाशी सांगितले विहंगम मार्ग सापडतो आणि त्याला लक्षात यायला लागतं की आपण देहापेक्षा वेगळे आहोत. मग असं स्थिर ध्यान झालं की त्या 8 कमळाच्या गाभ्यामध्ये म्हणजे आतमध्ये आता तुम्हाला पुढे 12 त्याला म्हणतं 12 पाकळ्या असलेलं पण तेजस्वी कमळ दिसू लागतं. 12 पाकळ्या असलेलं तेजस्वी असतं. जरा बघायला जड जातं. हे लाईट कसे आपल्या असतात फोकस रेकॉर्डिंगचे तशा प्रकारचं असतं ते आणि एकदम त्याला खूप बघवत नाही. त्याला म्हणतं सूर्यमंडल. त्याला काय म्हणतात सूर्यमंडल प्रगट होतं. ते 12 पाकळ्यांचं आदित्य मंडल आहे. त्याच्याकडे आपल्याला हळूहळू स्थिर द्यायची कारण ते आदित्य मंडळ आपल्या बुद्धीलाही प्रकाशित करत असतं. एकदा 12 पाकळ्यांचं हे कमळ जर प्रफुल्लित झालं याला महिना लागू शकतो की त्यानंतर त्याच्यामध्ये न घाबरता साधकाने भ्यायचं नाही. त्रास होईल का वगैरे असं काही बघायचं नाही. स्थिर राहायचं. हळूहळू आश्चर्यकारकरित्या त्या 12 पाकळ्यांमध्येच एक 16 पाकळ्यांचं वेगळं कमळ म्हणजे वेगळ्या पाकळ्या यायला लागतात. त्या कमळाकारच असतात. ते अतिशय तेजस्वी असतात पण शीतल असतात. पण म्हणजे पहिल्या प्रखर तेजालाही ते व्यापतात पण शीतल असतात. त्याला चंद्रमंडळ म्हणतात. असं ते पहिल्यांदी अष्टदलं मग 12 पाकळ्यांचं सूर्यमंडल मग 16 पाकळ्यांचं चंद्रमंडल. चंद्रमंडळाला जवळजवळ 3 महिने तरी निरीक्षण करावं. एकदम घाई करायची नाही या मार्गात. आणि असं चंद्रमंडळ निरीक्षण केल्यावर एकाएकी त्याच्यातनं एक परत 12 पाकळ्याचं सोनेरी अग्निज्वाळा कशा असाव्यात सोनं तापलेलं कसं दिसेल सोनेरी रंगाचं अजून 12 पाकळ्या असलेलं प्रगट कमळ होतं. म्हणजे काय काय झालं 8 16 12 आणि परत 12. 8 पहिलं अष्टधा प्रकृती 16 हे 12 आदित्य 16 चंद्र आणि 16मध्ये 12 परत अग्निमंडल. त्याला काय म्हणायचं अग्निमंडल. किंवा त्याला कमळातला जो गाभा असतो ना त्याला काय म्हणू आपण कर्णिका. कमळामध्ये असं दाट असतं बघा कर्णिका तशी ते सोनेरी दिसा लागतं तळपत असतं. हे दृश्य आपल्या डोळ्यासमोर जर यायला लागलं आणि आलं आणि स्थिर झालं की खूप आनंदाची गोष्ट आहे. लक्षात ठेवायची आपण भगवंताच्या प्रांताच्या जवळ हळूहळू येत चाललो आहे पण अजून आपलं समर्पण झालेलं नसतं. अशा त्या कर्णिकेमध्ये कमळाच्या कर्णिकेमध्ये म्हणजे अग्निमंडलामध्ये आपल्या अत्यंत प्रिय भगवंताची मूर्ती किंवा आपल्याला अत्यंत प्रिय आम्हाला गुरूंची मूर्ती स्थापन करायची. जे आपलं रूप भावलेलं आहे गुरूंचं ते रूप तिथं प्रगट करायचं. आणि अर्थात ते सगळं प्रमाणबद्ध आहे अव्यंग आहे अशा पद्धतीने मूर्ती पुढे आणायची असेल. भगवंताचं जर तुम्ही तिथे कल्पना केली कृष्णाचं तर कृष्णरूप सगळं आणलं पाहिजे. नाही मोरपीस इत्यादीपासून सगळं महादेवांचं केलं तर तसं आणलं पाहिजे. जे तुम्हाला भावलेलं भगवंताचं रूप आहे तिथं स्थापन केलं पाहिजे. अशा त्या प्रसन्न मुद्रेमध्ये साधकाने नित्य 40 मिनटं ते 3 महिने असं राहायला शिकलं पाहिजे. मिनिमम 40 मिनटं जास्तीत जास्त डेली 3.5 तास असं राहता आलं तर खऱ्या अर्थाने आपण भगवंताच्या प्रांतात प्रवेश करतो. थोडी बैठक एवढी मात्र वाढावी लागते. एकदा असं भगवंताचं सगुण दर्शनामध्ये आपण रमलो. सगुण दर्शनच आधी टिकलं पाहिजे की त्याची खूण काय व्हायला पाहिजे की ध्यान करताना आपली तहान भूक हरपली पाहिजे. देहभाव विसरला पाहिजे. हे जरा इतकं छान जमलं
की मग दोन गोष्टी आपल्या परिणाम दिसू लागतील. काय परिणाम दिसतात? अतिशय विवेक आपला जागा होतो एरवी. विवेक म्हणजे तारतम्य माहीत आहे. विवेक म्हणजे भगवंताशिवाय काही विचार येणार नाही. आणि दुसरं येतं म्हणजे कडक वैराग्य अंगामध्ये यायला लागतो. त्याचा पोशाख बदलतं, त्याची आवडीनिवडी बदलतात, लोकसंपर्क तो कमी करतो आणि कधी एकदा मी परत परत भगवंताच्या ध्यानाला बसेल असं त्याला ओढ लागायला लागते. अखंड गुरूंचं स्मरण याही ठिकाणी उपयोगी पडत असतं. आता हे एकदा जमायला लागले इथपर्यंत की मग परत ध्यानाला रोज बसायचंच असतं. आता ध्यानाला बसताना वेळ लागत नाही. आता ध्यानाला बसताना त्याला वेळ लागत नाही. बसला की डोळे मिटले की कमळ प्रगट व्हायला लागतं आणि त्या कमळामध्ये सद्गुरू बसले आहेत, भगवंत बसले असं लगेचच त्याला चित्र पहिला 5-10 मिनटातच दिसायला लागतं. हे दिसायला लागल्यावर आता काय करायचं तर भगवंताच्या म्हणजेच गुरूंच्या ओठावरती लक्ष द्यायला लागायचं. म्हणजे त्यांचा हास्य मुद्रा जी आहे त्या हास्य मुद्रेवर लक्ष कॉन्सन्ट्रेट करायचं. हास्याशी तल्लीन व्हायचं. हास्याशी काय व्हायचं? तल्लीन व्हायचं आहे. आणि पुढे पुढे त्या मुखाचाही विसर पडायचा. गुरूंच्या भगवंताच्या मुखाचाही विसर पडायचा आणि एक प्रकारचा आनंदघन अवस्था आतून खुमारी तयार होईल. चेहऱ्यावरचे भाव बदलतील, आतून आनंद वाटायला लागेल. विनाकारण काही कारण नसताना सुखदुःख विरहित अवस्था आल्यामुळे आनंद तयार होतो. असं ध्यान करता करता दिवसभर काय दिसेल? 1. प्रसन्नता राहील, दिवसभर प्रसन्नता. 2. निरपेक्षता वाढेल. 3. अलौकिक जीवन जगावे असं वाटू लागेल. अलौकिक जीवन जगावं, सामान्य जीवन जगायला आता नको वाटतं. अशा प्रकारची भूमिका देहावर आल्यावर व्हायला लागते. मग काय आहे आता श्लोक क्रमांक 44, 45, 46 शेवटचे श्लोक. आता या 44, 45, 46 श्लोकात फार महत्त्वाचं आहे. इथपर्यंत साधक पोचल्यावर तो डोळे मिटूनच बसल्यानंतर त्याला आता ते कमळामध्ये गुरु बसलेले दिसतात आणि आता त्याचं देहभान हरपतं आणि एक आनंदाची खुमारी चालू होते. अंतःकरणात गुरूंचं नाव किंवा अनुग्रहाचा मंत्र प्रगट होत राहतो. हे होत असताना त्याला अचानकपणे जाणीव होते मी देह नाही, देह माझा नाही आणि मी भगवंत आहे, भगवंत माझे आहेत. ही बुद्धीमध्ये एक स्फुरण यायला लागतं. त्याला शास्त्रीय भाषेत सोहम ध्यान लागायला लागतं. जो हिंदीमध्ये असेल त्याला तसं भावील, जो कोणी तमिळनाडूतला असेल त्याला तसा त्या भाषेत फील येईल. आपण मराठी असेल तर आपल्या मराठी भाषेत फील येईल की मी भगवंताचा, भगवंत माझे. सोहम हमसहा, सोहम हमसहा अशी कनेक्टिव्हिटी वाढते आणि एक दिव्य प्रकाश, स्वच्छ प्रकाश बुद्धीमध्ये प्रगट होतो. तो संपूर्ण बुद्धिवंत प्रकाश प्रगट झालेला नखशिखांत देहात पसरतो. नखशिखांत देहात पसरतो आणि आपलं जीवन सार्थकी लागलं आहे असं फील यायला लागतं. या ठिकाणी आता भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी माझ्या अनुभवावरून मी आपलं सांगतो तुम्हाला. ज्यावेळी भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी पांढरं स्वच्छ तेजस्वी ज्योतीसारखं दर्शन झालं तो ओळखायचा आपल्यावरती महादेवांची पूर्ण कृपा झाली. आपल्याला हे महादेवांचं निर्गुण निराकार दर्शन आहे. ज्यावेळेस आपल्याला भ्रुकुटी मध्य ते ब्रह्मरंध्रामध्ये गुलाबी कमळाचं दर्शन होतं, गुलाबी कमळाचं दर्शन होतं, त्यावेळेस ओळखायचं की आपल्याला वरती ब्रह्मदेवांची कृपा झालेली आहे. निर्गुण निराकाराची दर्शन इंटरप्रिटेशन. ज्यावेळेस कधी आपल्या भ्रुकुटीमध्ये ते ब्रह्मरंध्रात सोनसळी म्हणजे सोन्याची साखळी कशी असते ती की सोन्याची वीज चमकली तर कसं होईल अशा प्रकारचं स्वच्छ दर्शन व्हायला लागलं तर ओळखायचं आपल्यावरती नारायणाची कृपा आहे. अशा पद्धतीने संपूर्ण दत्तदर्शन आपल्याला निर्गुणामध्ये होतं
आणि मग याची प्रचिती प्रत्यक्ष तुमच्या जीवनात तुम्ही जेव्हा तीर्थयात्रा करता किंवा वावरता तेव्हा व्हायला लागतं आणि भगवंत तुम्हाला सगुण रूपात पण दर्शनं देतात. सगुण रूपाचं दर्शन भ्रुकुटीमध्येच होणार नाही. सगुण रूपाचं दर्शन त्याला म्हणतात नाही, भ्रुकुटीमध्यात होणार ते सगुणाचं ध्यान होईल आणि निर्गुणाचं दर्शन भ्रुकुटीमध्यात होणार आणि सगुणाचं दर्शन प्रत्यक्ष होणार आहे. त्याचा काय भासाचा असंही म्हणता नाही. हेही भास नसतं. आपल्याला वाटतं हे काय भास आहे का, हे कुठलाही भास नसतो, तेच अंतर्विश्व आहे, तेच खरं अंतर्विश्व आहे. असो, आता काय झालं यामुळे की या सोहमभाव जो प्रगट झाला आत्ता सांगितला, सोहमभाव प्रगट झाल्यामुळे तो खऱ्या अर्थाने योगी भक्त झाला, भगवंताशी जोडला गेलेला पण भक्त झाला. मग योगी भक्त झालं तो काय करतो, तो लोकांमध्ये राहतो. लौकिक अर्थाने सगळी देहानी कामं करतानाही दिसतो. तो गायत्री करताना दिसेल, तो उपासना करताना दिसेल, सर्व काही आपल्यासकट करताना दिसतात. परंतु तरीही ते भगवंताचं आणि आपलं असलेलं अतूट नातं कधी विसरत नाहीत. त्यांना संसार कधी खरा वाटत नाही. चुकून जरी संसाराचं अस्तित्व खरं वाटलं तरी ओळखायचं अजून आपली तयारी जरा कमी आहे. क्षणभरसुद्धा भ्रम होत नाही. आता अशाच प्रकारचे अभ्यास असणारे खूप साधक असतात जीवनात, ग्रंथ वाचलेले, मंत्र केलेले, परंतु त्यांचं ज्ञानाचं अवडंबर एवढं माजलेलं असतं, ते खूप बोलतात वेगवेगळ्या विषयांवर, प्रश्नोत्तराला सामोरे जातात, ह्याला सामोरे जातात, त्याला सामोरे जातात, खूप चर्चा करतात, खूप सारखं वाणीने बडबडत राहतात. त्यांना ज्ञानाचा अशा प्रकारे अभिमान झाला असतो की जणू काय वाटतं या ज्ञानाद्वारेच आत्मज्ञान प्राप्त होईल. हे साधक जे आहेत ते लक्षात ठेवायचं की त्यांच्यासाठी अजून संसार खरा आहे असं त्यांना निश्चित भ्रम असतो. म्हणूनच हे एवढे बडबड अति करत जातात. खरा महात्मा जो असतो पुढे हळूहळू बोलण्यातसुद्धा मर्यादा त्याच्या तयार होतात. कुठल्या टॉपिकवर जास्त ते बोलू इच्छित नसतात, सहजपणे उत्तरं देतात. जाता सहज बोलणे ही तर उपदेश, मुद्दामून काय उपदेश करायला वगैरे ते सुद्धा जात नाही. अशा पद्धतीचा एक प्रकारचा अतिउत्तम अवस्था तयार होते. त्याच्यासाठी प्रत्यक्ष तशी उदाहरणं पाहावी लागतात. नुसती ही प्रसिद्धीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येणारे साधू संत 90% या मार्गात नसतात. 90% लोक या मार्गातले नसतात. क्वचित एखादा साधू एखाद्या वेळे मुलाखतमध्ये येऊ शकतो, पण वारंवार उत्तरं, प्रश्नोत्तरं ते हे अमकं तमकं त्याला मिनिंगलेस आहे. आणि मोठमोठ्या आत्मज्ञानी सत्पुरुषांच्या मुलाखती ज्यांना आत्मज्ञानाचा पत्ताही नाही अशा नटनट्यांनी घेणं किंवा कुठल्याही पत्रकारांनी घेणं याच्यासारखं हास्यास्पद अध्यात्म या जगामध्ये काहीच नाही आहे, हे तर निर्विवाद आहे. आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीची मुलाखत आत्मज्ञानी सत्पुरुषांनीच घ्यायला पाहिजे. आत्मज्ञान झालेल्या सत्पुरुषांची मुलाखत संसारी माणसांनी घेऊन उपयोग काय? ते त्यांना निरुत्तर करण्यात एक्सपर्ट असतातच, परंतु यामध्ये काही अध्यात्म नाही. अध्यात्मामध्ये पूर्णपणे ती व्यक्ती शांतपणे झालेली, अलिप्त झालेली, गौतम बुद्ध अमके तमके उदाहरणं पहा, कोणतेही महापुरुष ते शांत चित्त असतात. ते विनाकारण कोणाला अशा काही एक्सपोजर करायला जाणार नाही. रादर प्रसिद्धी विन्मुखच थोडेसे असतात. असो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा ध्यान मार्गाचा इथे एवढा संपला.